आपल्याला आपल्या धकाधकीच्या जीवनात नियमितपणे होम हवन मोठमोठ्या पूजा करायला जास्त वेळ मिळत नसतो, पण घरात आध्यात्मिक वास असणंही तेवढंच गरजेचं आहे. अशा वेळेस घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना आहेत. त्यातीलच एक म्हणजे सत्यनारायणाची पूजा. हे व्रत आपल्याला अनेक अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत आहे. यामुळे आपल्या मनाची शुद्धीकरण तर होतेच, पण जगायलाही बळ मिळते. तसंच आपल्या घरात सुख समृद्धी नांदायला लागते आणि घरात आनंदाचे वातावरणही निर्माण होते. आता लवकरच श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे आणि आपण पाहतो की बहुतेक जण श्रावणी सोमवारी सत्यनारायणाच्या पूजेचं व्रत करतात. पण श्रावणात हे व्रत का करावं हा प्रश्न अनेकांना पडतो. श्रावण मास हा पुण्य संचयाचा असतो असं म्हटलं जातं. त्या दृष्टीने सत्यनारायण पूजेच्या व्रताद्वारे श्रावणात पुण्य संचयन करावा या हेतूने या पूजेचं आयोजन केलं जातं. त्यामुळे आपल्याला अनेक लाभही होत असतात. सत्यनारायणाची पूजा घरातल्या घरात आणि सार्वजनिक रूपातही केली जाते. हे व्रत करणाऱ्यांना या लोकी सर्व सुख उपभोगून शेवटी आनंद रूप मोक्षपदास जातो अशी मान्यता आहे. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करण्याची ही परंपरा आहे. आपल्याला माहीतच असेल की आपल्याला धनधान्य संपत्ती समृद्धीसाठी लक्ष्मी मातेला प्रसन्न ठेवावं लागतं आणि लक्ष्मी मातेला स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला भगवान श्री विष्णूंची उपासना करायला हवी. कारण अशी मान्यता आहे की जिथे भगवान विष्णूंचा वास असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो. आणि भगवान विष्णूंचं दारिद्र्यता दूर करणारं आणि सुख संपत्ती ऐश्वर्य सर्व सुखांची प्राप्ती करून देणारं सर्व मनोकामना पूर्ण करून देणारं एक व्रत आहे आणि ते व्रत म्हणजे सत्यनारायणाचं व्रत. सत्यनारायण भगवान हे श्री विष्णूंचं स्वरूप आहे. श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो. हा महिना महादेवांना समर्पित आहे. अशा या पवित्र श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा करायला खूप जास्ती महत्त्व आहे. जर आपल्याला काही आर्थिक अडचणी येत असतील, आपल्याला स्वतःबद्दल आत्मविश्वास नसेल, कर्जबाजारी झाले असाल, आपली कामं होत नसतील, मनामध्ये स्वतःबद्दल शंका असतील, सक्सेस मिळत नसेल, कुठेतरी पैसे अडकले असतील, सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल, कुठेतरी मनोबल खचून जात असेल, इच्छाशक्ती कमी झाली असेल, तर अशा सर्वांनी घरात आपल्या सत्यनारायणाची पूजा करावी. जर आपण संकल्पयुक्त 1 वर्षापर्यंत दर महिन्याच्या पौर्णिमेला आपल्या घरात सत्यनारायण पूजा केली तर एका वर्षात आपली आर्थिक स्थिती बदललेली असेल आणि इतर ज्या गोष्टी अडचणीत येत असतील त्याही सुधारल्या जातील. आपल्यात चांगले बदलही आपल्याला दिसून येतील. संतान प्राप्तीसाठी सुद्धा संकल्पयुक्त पूजा करावी. विवाहामध्ये अडचण येत असतील तरी तुम्ही संकल्पयुक्त पूजा करू शकता. तुम्ही 7, 9, 11 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा संकल्प करू शकता. व्यवसाय संबंधीच्या समस्यांसाठी देखील ही संकल्पयुक्त पूजा करावी. घरात यशाची प्राप्ती मिळवण्यासाठी, नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी, वास्तुदोष जाण्यासाठी, घरात सर्वांचे मन प्रसन्न राहण्यासाठी, आपल्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी या व्रताचे असे अनेक फायदे आपल्याला पाहायला मिळतात. कोणतेही संकट, कोणतेही समस्या या व्रतामुळे दूर होऊ शकतात. रंकाचा राजा बनवणारं हे व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत आहे. गरिबीतून श्रीमंत बनवणारं, 7 जन्माची दारिद्र्यता नष्ट करणारी सेवा असा उल्लेख प्राचीन ग्रंथात केला गेला आहे. ही पूजा कशी करावी याबद्दलही आमच्या लोकमत भक्ती चॅनलवर आम्ही माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या घरी सत्यनारायणाची पूजा करतात का आणि तुम्हाला आजपर्यंत त्याचा काय काय फायदा झाला आहे हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.